शिराळा तालुक्यातील मांगले गावातील एका घरात पतीनेच पत्नीचा कौटुंबिक वादातून ओढणीच्या साह्याने गळावळून खून करून तिचा मृतदेह विद्युत पंपाच्या पत्र्याच्या पेटीत ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। खून केल्यानंतर पती स्वतः शिराळा पोलीस ठाण्यात हजर झाला आणि संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली। प्राजक्ता मंगेश कांबळे असं खून झालेल्या महिलेचं नाव असून पती मंगेश चंद्रकांत कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे। मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या 15 वर्षांपासून मांगले येथे वास्तव्यास आहेत। मांगले वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिराच्या समोर रामचंद्र वाघ यांच्या कौलारू घरात ते भाड्याने राहत होते। गेल्या 4 दिवसांपूर्वी मंगेश, त्याची पत्नी प्राजक्ता आणि 6 वर्षांचा मुलगा शिवम, 3 वर्षांची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते। सकाळी 10च्या दरम्यान निलेश आणि प्राजक्तामध्ये वाद झाला। वाद विकोपाला गेल्याने मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळावळून खून करून विद्युत पंपाच्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह ठेवला आणि भावाकडून गाडी घेऊन निघून गेला। दरम्यान मंगेशचा 6 वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता। त्यावेळी निलेशने त्याला समजावून काय झालं विचारलं असता शिवमने भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचं सांगितलं। त्यानंतर निलेशने मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचं सांगितलं। यानंतर या तिघांनीही त्याला आम्हाला त्रास होईल, तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असं सांगितलं। त्यानंतर तो स्वतः शिराळा पोलिसात हजर झाला। दरम्यान दुपारनंतर घटनेची माहिती मिळाल्यानंतर ज्योतिबा मंदिरा शेजारी वाघ यांच्या घरासमोर लोकांनी बघण्यासाठी गर्दी केली। शिराळा पोलिसांनी मयत प्राजक्ताच्या आईला आणि इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली।